मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे तुषार मोहिरे ऑफिशियल. मित्र हो, आपण एका आज नवीन विषयावर चर्चा करणार आहोत. विषयाचं नाव आहे भारत स्वर्ग आहे. मित्र हो, आपले जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत, ज्यांचं नाव आहे डोनाल्ड ट्रम्प, यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की भारत आणि चीन हे दोन्हीही नरकसदृश देश आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की नरकसदृश देशातून आमच्याकडे लोक येतात आमच्या देशात आणि इकडे ते स्थायिक होतात. म्हणजे भारताला त्यांनी नरक असं म्हटलं आहे. म्हणून माझं त्यांना असं सांगणं आहे की भारत हा नरक नसून स्वर्ग आहे. मित्र, आता तुम्ही ही बातमी बघा, मग तुम्हाला समजेल. ह्या व्हिडिओमध्ये ही जी बातमी आता मी दाखवतो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की ट्रम्प काय म्हणाले आहेत. ट्रम्प यांनी ओकली भारत विरोधात गरळ. ट्रम्प यांच्याकडून भारताचा नरक असा उल्लेख. भारताच्या अपमानावर केंद्राची चुप्पी. एप्स्टीन फाईलमुळे गोत्यात आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी जगावर युद्ध लादलं. मात्र त्यानंतरही एप्स्टीन फाईल काही पाठ सोडायला तयार नाही. त्यामुळे निवडणुकीत मायलेज मिळवण्यासाठी अमेरिकेचे युद्धखोर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत विरोधात गरळ ओकली. होय, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचा नरक असा उल्लेख करून 140 कोटी भारतीयांचा अपमान केलाय. डोनाल्ड ट्रम्प यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यात रेडिओ होस्ट मायकल सॅवेजनं परदेशी नागरिक जन्मसिद्ध नागरिकत्व मिळवण्यासाठी 9व्या महिन्यात अमेरिकेत येतात असं वक्तव्य केलं. हाच व्हिडिओ रिपोस्ट करत ट्रम्प यांनी एक पोस्ट लिहिली. त्यात म्हटलंय की स्थलांतरित भारत आणि चीन सारख्या नरक सदृश देशातून अमेरिकेत येतात. इथं मुलं जन्माला घालतात जी अमेरिकेची नागरिक होतात. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाला भारत किंवा चीन मधून बोलावून घेतात. हे पाहण्यासाठी तुम्हाला दूर जाण्याची गरज नाही, कारण इथं इंग्रजी भाषा बोलली जात नाही. आजच्या काळात स्थलांतरितांमध्ये अमेरिकेबद्दल निष्ठा उरली नसल्याचं म्हटलंय. दुसरीकडे ट्रम्प यांनी भारताचा अपमान केल्यानंतरही भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं मात्र बोटचेपी भूमिका घेतल्याचं दिसतंय. त्यावरून काँग्रेसनं परराष्ट्र मंत्रालयावर टीकेची झोड उठवली आहे. The steps that have been announced by Japan. In regard to your second question, we have seen some reports. That is where I leave it. नरक का गड्डा, नरकातला गड्डा आहे भारत म्हणजे, असं त्यांनी पोस्ट केलं. त्याच्यावर जेव्हा उत्तर मागितलं तेव्हा आमचे प्रवक्ते सांगतात विदेश मंत्रालयाचे, आम्ही ते पाहिलं, आम्हाला त्याच्यावर काही बोलायचं नाही. लाज वाटत नाही तुम्हाला? देशाचा स्वाभिमान आहे की नाही आहे? अटल बिहारी वाजपेयींनी सीटीपीटी कराराच्या वेळेस कसं उत्तर दिलं, दुसरी अणुचा चाचणी घेतली त्यावेळेस, आणि हे कुठले 56 इंच सांगतात? त्यांच्यात काही दम आहे का? एकीकडे अमेरिका आणि भारत या दोन देशांच्या मैत्रीचे गोडवे गायले जात आहेत, तर दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प वारंवार भारताचा अपमान करतायत. पॅरिस हवामान करारावरून भारतावर केलेली टीका असो वा कोरोनाच्या आकडेवारीवर घेतलेला संशय, एवढंच नाही तर व्यापार कराराची धमकी देऊन आपण भारत पाकिस्तान युद्ध थांबवल्याचे अकलेचे तारे तोडले होते. आता बौद्धिक दिवाळखोर डोनाल्ड ट्रम्प यांनी फक्त देशाचाच नाही तर देशातील 140 कोटी लोकांचा अपमान केलाय. त्यामुळे आता तरी भारतानं ठोस भूमिका घेण्याची गरज आहे. व्हिडिओ रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता तुम्ही बातमी बघितलीच असेल की ट्रम्पचं भारताबद्दल काय मत आहे. परंतु हे असं मत व्यक्त केल्यानंतर देखील आपले प्रधानमंत्री त्यांना काही उलटं उत्तर देत नाहीत. परंतु माझं त्यांना ट्रम्पला असं सांगणं आहे की भारतासारखी संस्कृती तुम्हाला पूर्ण जगात कुठेच सापडणार नाही. तुमची संस्कृती ही कोणतेही नाती जपत नाही, तर भारतात ही कुटुंब व्यवस्था ही पक्की आहे. तुमच्या देशातली संस्कृती खूपच अश्लील आहे. अश्लील म्हणजे स्त्रिया अर्धनग्न कपडे घालून फिरतात, तर भारतीय संस्कृती खूप महान आहे आणि इथल्या स्त्रिया साडी किंवा फुल कपडे घालून फिरतात. तसेच भारताने जगाला गांधीजी दिले, ताजमहाल दिला, असे बरेच काही प्रकार म्हणजे सांगण्यासारखं आहे देशाबद्दल, जे तुम्हाला अजून माहिती नसेल आमच्या देशाबद्दल. तुम्ही भारताला नरक कोणत्या आधारे म्हणाला हे तुम्हालाच माहिती आहे. मला वाटतं आता लवकरच भारत सरकार पण त्यांना काहीतरी उत्तर देईल की भारत हा नरक नसून स्वर्ग आहे.
भारताचा तिरंगा देखील फार महान आहे, कारण तिथे 3 रंग आहेत, फक्त एकच रंग नाही आहे तिरंगा. त्याला उगाच तिरंगा म्हणत नाहीत. त्याच्यामुळे भारताला तुम्ही नरकाची उपमा देणं सोडून द्या. आणि भारत काय कमी नाही. आज तुम्ही भारताकडे बाजारपेठेच्या दृष्टीने बघता. तुमचा ॲपल फोन आमचे भारतीय लोकच जास्त खरेदी करतात. तुमच्या देशात कोण तुमच्या ॲपलच्या फोनला विचारत नाही. तर भारतीय लोक इथे भले कर्ज काढून का होईना पण तुमचा फोन खरेदी करतात. त्यामुळे भारताच्या नादाला तुम्ही लागू नका. आणि तुमच्याकडे लोक येतात तर तुम्ही त्यांना व्हिसा देता म्हणून लोक येतात, नाहीतर असेच कोण येणार आहेत का तुमच्या देशात राहायला. त्याच्यामुळे तुम्ही भारतीय लोकांना नावे ठेवू नका. धन्यवाद मित्रांनो. आता तुमचा मी निरोप घेतो. आपण पुढच्या वेळी बोलू, नवीन विषयावर बोलू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.